नवीन नियुक्त्या किंवा बाकी काही चर्चा? नवीन नियुक्त्या तर केल्या जातील. साहेबांनी तेच सांगितलं की एक पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाही. मला आठवतं 99 साली पहिल्यांदा पक्ष स्थापन झाला तेव्हा पहिल्या अधिवेशनाला सुद्धा मी इथे होतो. आज म्हणता 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 26 वर्षाचा प्रवास झाला. 17.5 वर्ष साहेबांमुळे आम्ही सत्तेत राहिलो. कुठल्याही राजकीय पक्षाचं काम फक्त सत्तेत राहणं नसतं. त्या सत्तेचा फायदा आमच्यामुळे गोरगरिबांना किती होतो, शेतकऱ्यांना किती हो, शेतमजुरांना किती होतो, मजुरांना किती हो, बेरोजगारांना किती होतो, महिलांना किती होतं, हे पाहणं फार गरजेचं आहे. मला वाटतं की या देशामधली आजची जी शेतीची परिस्थिती आहे, आपला जो आयात निर्यात जी बदलली आहे, 2014 साली आपण 34 राष्ट्रांना धान्य पुरवायचो. 2004 ते 2014 मध्ये आपण इतकी प्रगती केली की आपण 34 राष्ट्रांना धान्य पुरवायचो. आज आपण परत एकदा मागे गेलो आणि आज आपला कंप्लीट एक्सपोर्ट पॉलिसी कोसळून आज परत आपण इम्पोर्टकडे वळलो आहोत. आपण निर्यात आणि आयातमध्ये संपलो आहोत. आज आपल्याला गहू बाहेरनं आणावा लागतो. जो कापूस 2012 साली 34,000 कोटी रुपयाचा कापूस आपण बाहेर पाठवलेला, तो आता 6,000 कोटीवर आणलेला आहे. आपण म्हणजे याचा अर्थ या देशामधलं सगळ्यात ताकद कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, हा देश कोणी सांभाळला तर या देशातल्या शेतकऱ्यांनी सांभाळला. सर्वात अधिक आपल्या अर्थव्यवस्थेला ताकद कोण देतं तर या देशातील शेती व्यवस्था देते. सर्वात जास्त नोकऱ्या कोण देतं तर या देशातील शेती व्यवस्था देते. ती शेती व्यवस्था कोसळली तर शेती व्यवस्था कोसळल्याने इथला जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती कोसळेल आणि ती कोसळली तर आपण श्रीलंकेपासून लांब नाही. यापूर्वी पक्ष फुटलेला आहे. विधानसभा निवडणुकी या निकालानंतर झालेली पहिली खासदार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. असं काय शरद पवारांनी अशा आपल्या भाषणामध्ये काय विशेष संदेश दिले? काही कानमंत्र देण्याची काही गरज नाही. शरद पवार हे जादूगार आहेत. असे किती आले आणि किती गेले ह्याच्याने फार काही शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात फरक पडला असं कधीही झालं नाही. आणि म्हणून ते नेहमी उदाहरण देतात की 80 साली त्यांच्याबरोबर त्यांनी 60 आमदार निवडून आले आणि ते एका दौऱ्यावर गेले असताना ते परत आले तेव्हा त्यातले 56 आमदार सोडून गेलेले होते. 4 आमदारांचे नेता म्हणून शरद पवार उरले. पण नंतर सोडून गेलेला आमदार परत कधी आमदार होऊ शकला नाही. ही शरद पवारांची ताकद आहे, ही त्यांचा विश्वास आहे, त्यांचा आत्मविश्वास आहे, त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे. लोक पक्ष सोडून गेले म्हणून शरद पवार कमकुवत होतील असं कधीही वाटून घेऊ नका. सोलापूरमध्ये 4 आमदार परत फुटीच्या उंबरठ्यावर अशी आहेत अशी एक चर्चा आहे. पक्षात निवड असं फूट कशी पडेल माहित नाही. मागच्या परिस्थितीबद्दल मला बोलायचं नाही, तेव्हाच्या एकंदर राजकीय वातावरणाबद्दल बोलायचं नाही. पण 10th शेड्यूल हा इतका मजबूत कायदा आहे की असा जर कोणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची आमदारकी जाऊच शकते. आणि मला जी काय परिस्थिती दिसते त्या आमदारांशी बोलतोय, सगळे आमदार आम्ही एकत्र असतो. मला नाही वाटत की असा एकही आमदार आहे की जो हे विसरेल की मी शरद पवारांमुळे निवडून आलोय. त्याच्या मतदारसंघामध्ये जनतेचे जे शरद पवारांवर प्रेम आहे त्याच्यामुळे तो निवडून आला, हे कोणीही 10 पैकी विसरू शकणार नाही. त्यामुळे आमच्यातला एकही आमदार सोडेल असं मला वाटत नाही. गळ टाकले जात आहेत, गळाला निधी लावले जात आहेत. गळ बाकी काय, निधीचा गळ आहे. त्या निधीच्या गळाला आपल्याला मासे लागतील असे अनेकांना वाटतंय, पण निधीच्या गळाला कोणीही लागणार नाही. एवढे लाचार आमदार नसतात, स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले असतात. ते पैशाने विकत घेऊ शकतात. ते होतं ते दुसऱ्यांदा होईल याची शक्यता मला वाटत नाही. सोलापूरचे 4ही आमदार आमच्याबरोबर आहेत, शरद पवारांबरोबर आहेत. आणि खात्रीशीररित्या सांगतो एकही आमदार कुठेही जाणार नाही. लेट्स फिनिश. मराठी संपू द्या, बातम्या. राज्यात आणि देशात ज्या प्रकाराने स्थिती आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जे वक्तव्य होतात, औरंगजेबच्या कब्रवरती इतक्या चर्चा होतात आणि ज्या मुद्दे आहेत ह्याला घेऊन आतमध्ये डिस्कशन झालं का? म्हणजे काय मी स्वतः त्याच्यावर बोललेलो आहे की औरंगजेब ही आमच्या शौर्याची निशाणी आहे, आमच्या पराभवाची निशाणी नाही आहे. जो औरंगजेब दिल्लीवरनं लाखाचं सैन्य घेऊन निघाला, तो औरंगजेब ते सैन्य घेऊन परत जाऊच शकला नाही. तर कोणामुळे? तर ते छत्रपती शिवरायांमुळे, शंभूराजेंमुळे आणि आमच्या ताराराणीमुळे. एवढं बलाढ्य असलेला सेनानी, एवढा बलाढ्य असलेला सुलतान माझ्या मातीत त्याचं थडगं उभारलं ना. ही मराठी मातीची किमया आहे, मराठी मातीचं शौर्य आहे. त्याचं थडगं हे माझ्या महाराजांच्या, माझ्या शंभूच्या आणि माझ्या ताराराणीच्या शौर्याची ओळख आहे. आणि ते पुसण्याचं काम काही जणांना करायचं आहे. त्यांना औरंगजेबाचं थडगं नाही उकरायचं आहे, त्यांना महाराजांची उंची कमी करायची आहे. ही महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे. ज्या महाराजांनी 6 फूट 7 इंचाच्या अफजल खानाला 1 मिनिटात झोपवला आणि खाली अजून त्याचं थडगं बांधलं, ते थडगं माझ्या प्रतापगडावर गाडलेल्या शौर्याची निशाणी आहे. जेव्हा तुम्ही ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही माझ्या महाराजांचं शौर्य लपवण्याचा प्रयत्न करता. पण त्यात शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न वाघ्या कुत्र्याची समाधी बांधून केलेला आहे. त्याची समाधी 2 इंच मोठी असा आरोप करत काल संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावर भिडे म्हणतायत संभाजीराजेंची. मला भिडे या माणसाबद्दल बोलायचं नाही. भिडे म्हणजे भिडेबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण का भिडे आणि अण्णा हजारे दोघं सारखेच आहेत. ते झोपलेले असतात, ते कधीतरी जागे होतात. राहुल सोलापूरकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, भिडे कुठे होते? कोरटकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, कुठे होता भिडे? ह्याला कुठे एक वास येत असतो, वास. तो वास कशाचा आहे मी बोलू इच्छित नाही. पण अशा निवडक ठिकाणी भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल आपण जास्त बोलावं असं मला वाटत नाही. नाही, आमचा विरोधच आहे. वाघ्या कुत्र्या असं आहे की पहिली कोणी? महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधली. इतिहास काय सांगतो? तर महात्मा फुले, ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर पोचले. रायगडावरती राहून सगळं हे करून त्यांनी समाधी शोधली. ही समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी त्यांना विरोध केला. ते समाधीवर गेले असताना, त्या समाधीवरनं झाडं झुडपं साफ करत असताना त्यांना मनुवाद्यांनी विरोध केला. आणि हे सगळं बखरीमध्ये लिहिलेलं आहे. समकालीन जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांमध्ये आहे. आणि इतिहास हा पुराव्यांवर असतो, इतिहास हा स्तोत्रांवर असतो. एकही स्तोत्र, एकही पुरावा, एकही बखर कुठे कुत्र्याने चित्तेत उडी घेतली हे कुठेही दाखवत नाही. ही उडी कोणी बघितली हे तुम्ही जे बोललेत त्यांना विचारा बाबा. म्हणजे संभाजीराजेंच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे? हो, का नसावा? का नसावा? आम्ही श्वानप्रेमी आहोत. श्वानाला आमचा विरोध नाही आहे. माझ्या घरात 10 कुत्रे आहेत, त्याच्यातला एक पाळीव कुत्रा आहे म्हणजे. पण माझ्याकडे 9 कुत्रे हे रस्त्यावर अपघातात सापडलेले, रस्त्यावर पडलेले असे सगळे आणून मी घरात ठेवलेत. आम्ही सगळे श्वानप्रेमी आहोत. पण इतिहासाचं विकृतीकरण करणं, इतिहासामध्ये स्तोत्र नसलेल्या गोष्टी इतिहासात आणणं म्हणजे इतिहास बिघडवणं आहे. इतिहास बिघडवून तुम्ही पुढचं भविष्य खराब करतात, एवढं लक्षात ठेवा. शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते असं संभाजी भिडे म्हणतात. जाऊ द्या, त्यांचं कुठे संभाजी भिडेंच्या बद्दल कुठे चर्चा करायची? सोडा, ते संभाजी भिडे बोलतायत ना, त्याच्यावर काय सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर मदारी मेहतर औरंगजेबाच्या दरबारात गेला नसता. सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर अफजल खानाच्या लढाईमध्ये एका बाजूला भास्कर कृष्ण कुलकर्णी अफजल खानाबरोबर असताना शिवाजी महाराजांबरोबर सिद्धी इब्राहिम उभा होता. त्यांच्या नौदलाचा प्रमुख हा दौलत खान नसता. एका संताला ज्याचं नाव याकूब बाबा आहे त्याला 722 एकर जमीन दिली नसती. सर्व धर्म समभाव होता म्हणून त्यांनी सांगितलेलं की तुम्ही युद्धाला जात असाल तेव्हा शेतकऱ्याच्या शेता म्हणजे त्या देठालाही
कुठे स्पर्श होता कामा नये. तेव्हा महाराजांची अनेक उदाहरणं अशी सांगता येतात की खरा धर्मनिरपेक्ष पहिला राजा या जगातला, या भारतातला, हे शिवाजी महाराज होते. ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला, ज्यांनी धर्मव्यवस्थेला विरोध केला, आणि म्हणून तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध झाला. एक मुद्दा हा आहे की राज संन्यास नाटकामध्ये एका कुत्र्याचा उल्लेख होता, राम गणेश गडकरी यांचा. ज्याच गडकरी यांनी संभाजी महाराजांची बदनामी केली होती, त्यातून हा कुत्रा आला का, किंवा काय त्याचा संदर्भ आहे का? असं आहे की माझं जे आता संभाजी महाराजांचा उदो करत फिरतायत आणि खास करून विधानसभेमध्ये संभाजी महाराज की जय अशा घोषणा देतात, त्यांना फक्त एकच विचार आहे, तुमच्यात हिंमत आहे? सावरकरांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? गोळवळकरांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राजसन्यासामध्ये जे संभाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही आज हे बोलत नाही आहे, आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की संभाजी आमचा शूरवीर होता, तो छत्रपती होता, पण केवळ छत्रपती बुद्धव्यान होते, चांगले लेखक होते, चांगल्या भाषांवर प्रभुत्व होता, म्हणून एका गटाचा त्यांना विरोध होता. आणि त्यामुळे हे सगळं उकरून काढलं म्हणजे छोटीशी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. हे विषय बंद केलेले बरे आहेत. ह्या इतिहासाच्या कबरी खुणून समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणं हे योग्य नाही. आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांची जी बदनामी केली त्याच्याबद्दल काय बोलायचं ते बोला एकदा, मग बघूया. पण एक प्रश्न असा आहे की वाघ्या कुत्र्याच्या समाधीसोबत धनगर समाजाची अस्मिता जोडण्याचा प्रयत्न होतोय. असं आहे की त्याला जात पात कृपया लावू नका. हा इतिहास आहे, हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, हा तुमच्या माझ्या अस्मितेचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. ह्याची कृपया जाण ठेवा. त्याला जात पात धर्म याचा स्पर्श होऊ देऊ नका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींनी कबुली दिली आहे की आम्ही वाल्मिक कराडच्या ऐकून खून केला. आणि याच्यावरती डिस्कशन आतमध्ये एका आम्ही पहिल्या दिवशी विधानसभेत सांगितलं होतं की हा हत्याचा मूळ आरोपी हा वाल्मिक कराडच आहे. हे आज जेव्हा सांगतायत ना तेव्हा मी हे पहिल्या भाषणात सांगितलेलं की याचा करता करविता वाल्मिक कराडच आहे. आम्ही विधानसभेच्या पटलावर खोटं बोलत नाही हे सिद्ध झालं. पोलिसांना समजायला उशीर झाला, पण मी परत एकदा महाराष्ट्र पोलिसांचं CIDचं अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या प्रकरणामध्ये शोधकार्य केलं ते अभिनंदनाच्या. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आता बस करा मराठी आपण दिल्लीत आहोत आता मराठी बस, चला हिंदी. सर एकच अमित शहा बैठक घेतलेली आहे. वर्किंग कमेटी की बैठक हुई है, क्या कुछ फैसले और क्या कुछ बिंदु निकल करके? देखो ऐसा है कि वर्किंग कमेटी की बैठक हुई, बहुत दिनों के बाद हुई. बहुत अच्छा लगा कि बहुत दिनों के बाद ये वर्किंग कमेटी हमारी बैठक हुई. कई प्रदेशों से लोग आए थे, बिहार से आए थे, आसाम से आए थे, केरला से आए थे, तमिलनाडु से आए थे, लक्षद्वीप से आए थे, मध्य प्रदेश से आए थे, महाराष्ट्र से तो थी. हमारी जो विचारधारा है वो ही विचारधारा इस देश को बचा सकती है और इस विचारधारा से ही हम आगे चलेंगे. और जिस तरीके से ये देश चलाया जा रहा है वो तरीका इस देश को सुरक्षित रखने में कामयाब नहीं होगा. ऐसी कुछ बातें इस सभागृह में लोगों ने कही. सर औरंगजेब का जो पूरा एपिसोड चल रहा है महाराष्ट्र में, नागपुर में सबने देखा क्या हुआ, उसको लेकर क्या कुछ डिस्कशन हुआ और एनसीपी शरद पवार पार्टी का क्या? बिल्कुल डिस्कशन हुआ. इस महाराष्ट्र को अब कम्युनल लेबोरेटरी बनाने का काम करने का प्रयास किया जा रहा है, ऐसा ओपिनियन बहुत लोगों ने दिया. जिस तरीके से गुजरात को कम्युनल लेबोरेटरी बनाया गया, जिस तरीके से मध्य प्रदेश को कम्युनल लेबोरेटरी बनाने का प्रयास किया गया, जिस तरीके से उत्तर प्रदेश को कम्युनल लेबोरेटरी बनाने का प्रयास किया गया, वैसा ही कुछ प्रयास महाराष्ट्र में हो रहा है. ऐसी बातें लोगों ने आज सभागृह में रखी. आपकी पार्टी में जो नेशनल एक्सपांशन है, बिहार में चुनाव है, केरला में चुनाव है, तो आपकी वर्किंग कमेटी में इन स्टेट्स में इलेक्शन कंटेस्ट करने के संदर्भ में एक्सपांशन में बिल्कुल हम लड़ेंगे, सब स्टेट्स में चुनाव लड़ेंगे, उसकी बातें हम कर रहे हैं. वहाँ के क्षेत्रीय दल जो है उनसे हमारी बातें चल रही है
और उनसे बातें करके जब चुनाव आएंगे तब उसके बारे में फाइनल निर्णय लिया जाए। जो हाल ही में विधानसभा चुनाव हुए, हम दिल्ली में बैठे हैं, दिल्ली में भी हुए, जो नतीजे आ रहे हैं वो विपक्षी पार्टियों के देखो, ऐसा है कि इस देश का इतिहास जब आप देखोगे तो 77 से लेकर 80 तक का इतिहास जरा जान लीजिए। हर चुनाव हार रहे थे और 80 के बाद हर चुनाव जीत रहे थे। हार जीत कोई विचारधारा का फैसला नहीं करती है। ये गणतंत्र का अपनी ताकत है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान की ताकत है कि 5 साल में जनता अपना निर्णय ले लेती है। ठीक है ना, एक चुनाव हार गए, इसका मतलब हम हारते ही जाएंगे ऐसा नहीं, लेकिन विचारधारा से गद्दारी करके हम आगे नहीं बढ़ सकते। अवर साहब, एक सवाल ऐसा है कि जयंत पाटिल जी को बदलने के मामले में महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष कुछ चेंज होने वाले, ऐसी कुछ चर्चाएं चल रही है? नहीं, ऐसी कोई चर्चा नहीं है। सर, आज अमित शाह यांची उदयनराजे यांनी भेट घेतली। हिंदी संपू द्या नाही। बुलडोजर एक्शन पर क्या कहेंगे आवाज? नागपुर में जो बुलडोजर एक्शन हुई उसके ऊपर और कुणाल कामरा ने जो देखो, ऐसा है कि नागपुर में बुलडोजर एक्शन हुई, क्या किया हाईकोर्ट ने? हाईकोर्ट ने क्या पीठ थपथपाई क्या शासन की? उसी राज्य के हाईकोर्ट ने यह कहना कि तुम्हारी ये गलती है, तुमने ये नहीं करना चाहिए था, क्या सरकार के लिए ये सबक नहीं है? सर, कुणाल कामरा वाला जो पूरा एपिसोड है, जो उन्होंने शिंदे साहब को लेकर कॉमेडी की, उसके बाद एक्शन में आए, लगता है मुझे वो बहुत ज़्यादा उठाया गया है। जो कुणाल कामरा ने कहा था वो तो अजित पवार और हम और उद्धव ठाकरे तो बार बार कहते थे। अजित पवार जी तो हर भाषण में कहते थे, तो कुणाल कामरा ने कौन सी बड़ी बात की? माध्यम अजित पवार कहते हुए कुछ लोगों तक पहुंचता था, लेकिन कुणाल कामरा लाखों लोगों तक पहुंच गया। उस माध्यम का जो असर है, उस माध्यम के असर से प्रभावित होके, चिंतित होके महाराष्ट्र का माहौल खराब हो गया। लेकिन ये जानबूझ के किया गया है क्या? महायुति के कुछ आपसी कोल्ड वॉर की वजह से? महायुति में कोल्ड वॉर है ये तो पूरा महाराष्ट्र देख रहा है। अब जानबूझ के किया गया कि नहीं ये मुझे मालूम नहीं। सर, आपके ऑफिस में तोड़फोड़ नहीं हुई, लेकिन उनके ऑफिस में तोड़फोड़ हुई, तो ये अंतर क्यों है? किसके ऑफिस में? जो हुआ तो मतलब ऐसा क्यों है कि आखिर जो तोड़ देते हैं तो नेताओं और कॉमेडियन कर रहा है तो तोड़ दे रहे हैं, आपकी पार्टी के लोग बोले तो वो कुछ नहीं करते हैं? किधर? मेरे पार्टी का क्या संबंध? उनका ये कहना है कि पहले उद्धव ठाकरे ने बोला, अजित पवार जी ने बोला, तब उनका कोई तोड़ा गया नहीं। कुणाल कामरा तो मैंने वही बोला ना, माध्यम ऐसा है कि एक माध्यम का अपना प्रभाव होता है, माध्यम का अपना एक प्रभाव होता है। जैसे चित्र सृष्टि से कोई अगर पिक्चर आता है तो पिक्चर के माध्यम से हम लाखों लोगों तक पहुंच जाते हैं। हम अगर बात करें तो हम नहीं पहुंच सकते, लेकिन वो चित्रपट के माध्यम से गई तो इसलिए तो कश्मीर फाइल आती है, पंजाब फाइल आती है, केरला फाइल आती है। उस माध्यम का इस्तेमाल करके इस देश की मानसिकता बिगाड़ने का काम करते हैं। आपकी सरकार में कंगना रनौत के घर पे भी बुलडोजर चलाया था, तब भी माध्यम, तो उसका कोई समर्थन करने के लिए मैं यहाँ नहीं बैठा हूँ। तो आप समर्थन नहीं करते? मैं कभी समर्थन ऐसी चीज़ों का किया नहीं और करूँगा भी नहीं। अभी है, आपने बुला लिया इसलिए उन्होंने बोला जा भाई तू जा बाहर जाके बात करके आ। उसके बाद आप फिर आएंगे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सुप्रिया सुले जी का नाम असेंबली में लिया है। सुप्रिया सुले जी ने उसके ऊपर जवाब दिया है। अमित शाह यांची उदयनराजेंनी आज भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांवरती मकोका लावा, अजामीनपत्र गुन्हा करा अशी मागणी केली। जर तसं होत नसेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये, असं देखील त्यांनी अमित शहांना चांगली त्यांचं मी अभिनंदन करतो। पण उदयनराजेंच्या भेटीबद्दल अजून काय वाटतं की आता त्यांनी थोडं उशीर चांगले ना भेटतात ना एक दुसऱ्याला, माणसं भेटू द्यावं, माणसं भेटणंच कमी झालं आहे। देशाच्या राजकारणातला सर्वात मोठा जो मला प्रॉब्लेम दिसतोय, समस्या दिसते ती ही आहे की या देशामधल्या राजकारण्यांमधला संवादच संपला आहे। महायुतीमध्ये संवाद संपला म्हणून होत आहे। या देशामधल्या राजकारणामध्ये पूर्वी संवाद असायचा, आता संवाद नाही, विसंवाद आहे। आणि असा विसंवाद होत राहिला तर महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जाईल आणि ती दिशा या देशाच्या हिताची नाही।
गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती तुम्ही सरकारमध्ये सहभागी होणार म्हणून. धन्यवाद. प्रेस कॉन्फरन्स आहे का? आता रेझोल्युशन वगैरे पास केल्यानंतर करणार का?